तर लास्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी बघितली. आपण या लेक्चरला त्याचा पुढचा पार्ट बघायचा आहे आपल्याला. तर तुम्हाला माहिती आहे आपण काय केलं लास्ट टाइम, वेगवेगळे एलिमेंट्स बघितले. एलिमेंट्स म्हणजे बेसिक सबस्टन्स, एकदम बेसिक सबस्टन्स, प्युअर सबस्टन्स. आणि जे एलिमेंट्स आहेत ते वेगवेगळे एलिमेंट्स हे ऍटॉमिक फॉर्म मध्ये अवेलेबल असतात. आता हे जे ऍटॉम्स आहेत, स्मॉल स्मॉल ऍटॉम्स, द ऍटॉम्स आर कंबाइनिंग टुगेदर सेम और डिफरंट एलिमेंट. एका एलिमेंटचे दोन ऍटॉम्स किंवा मोर दॅन टू किंवा दोन वेगवेगळ्या एलिमेंटचे, तीन वेगवेगळ्या एलिमेंटचे असे ऍटॉम्स एकमेकांबरोबर काय होतात तर कंबाईन होतात. आणि कंबाईन झाल्यावर जे तयार होतं त्याला म्हणतो आपण मॉलिक्यूल. ओके, सो जो मॉलिक्यूल तयार होईल त्या संदर्भात आपल्याला आता बघायचं आहे. तर बघा, आपण लास्ट टाइमला काही एक्झाम्पल घेतली होती. फॉर एक्झाम्पल बघा, 1 atoms of hydrogen, another 1 atoms of hydrogen are combining together, and for one of the molecule is a H2 molecule. So atoms of 1 atoms of hydrogen is bound to another atoms of hydrogen and for H2 molecule. Like this, carbon dioxide, carbon and oxygen are combining together and for carbon dioxide molecule. Okay, so इथे काय आलं बघा, सेम एलिमेंट आहे. सेम एलिमेंट चे दोन ऍटॉम्स कंबाईन होऊन मॉलिक्यूल तयार झाला. इथे दोन वेगवेगळ्या एलिमेंटचे ऍटॉम्स कंबाईन होऊन मॉलिक्यूल तयार झाला. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, मॉलिक्यूल म्हणजेच काय होईल तर दोन किंवा सिमिलर किंवा डिसिमिलर ऍटॉम्सचे टू, मोर दॅन टू atoms are combined together and for a molecule. आता जो मॉलिक्यूल तयार होईल, आता तुम्ही एक बघा, हा जो पहिला मॉलिक्यूल तयार झाला त्याच्यात किती ऍटॉम्स आहेत तर दोन ऍटॉम्स, बरोबर ना, दोन ऍटॉम्स. दुसऱ्या मॉलिक्यूल मध्ये किती आहेत बघा, तिसरा मॉलिक्यूल्स आपण लिहूया, दोन ऍटॉम्स हायड्रोजनचे, 2 atoms ऑफ हायड्रोजन, 1 atoms ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म H2O. मॉलिक्यूल किती आहेत, सॉरी ऍटॉम्स किती आहेत, 3. दुसऱ्यात किती आहेत म्हणाला तर 3, बरोबर ना. अजून आपण बघूया एखादं एक्झाम्पल, NaCl, सोडियम क्लोराइड, किती ऍटॉम आहेत 2. त्यानंतर CH4, मिथेन, मार्श गॅस बोलतो त्याला आपण मिथेन, ऍटॉम्स किती आहेत बघा 5. ओके, सो हे जे ऍटॉम्स आहेत वेगवेगळे ते एकमेकाशी कंबाईन होऊन मॉलिक्यूल तयार झालं. ओके, आता तुम्ही एक एक्झाम्पल बघितलं असाल, हेलियम, अर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन यांना आपण काय म्हणतो तर नोबेल गॅस. का नोबेल गॅस म्हणतो तर तुम्ही शिकला ऑक्टेट रूल. तर हे जे सगळे एलिमेंट आहेत त्यांना ऍक्टिव्ह एलिमेंट म्हणतो. ऍक्टिव्ह का, कारण त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट असतं आणि ते ऑक्टेट कम्प्लीट करून घेण्यासाठी दुसऱ्यांबरोबर कंबाईन होतात. आणि जो नोबेल गॅस आहेत, हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, ही काय करतील तर कोणाशी ती कंबाईन होत नाही. द नोबेल गॅसेस ऑकर्स इन नेचर इन फ्री स्टेट. ती फ्री स्टेट मध्ये आपल्याला मिळतात. आणि उरलेली जी सगळी एलिमेंट्स आहेत ती ऍक्टिव्ह स्टेट मध्ये मिळतात. म्हणजे समजा तुम्हाला हेलियम बघायचं असेल, हेलियम हा गॅस आहे. सो हेलियम हा ऍटॉमिक फॉर्म मध्ये तुम्हाला अवेलेबल असू शकतो. पण बाकी सगळे जे एलिमेंट्स आहेत they always occur in molecular form due to stability. बघा, आपण यामध्ये लिहूया O2 मॉलिक्यूल, ऑक्सिजन, 2 atoms. हेलियम कसा असेल, हेलियम हा इनर्ट गॅस आहे, तो कोणाबरोबर कंबाईन होत नाही, ते ऍटॉमिक स्टेट मध्ये आपल्याला मिळतो. निऑन गॅस सुद्धा अशी जी एलिमेंट्स आहेत, इनर्ट एलिमेंट, लास्ट शेल मध्ये किंवा आपण लास्ट ग्रुप मधले एलिमेंट्स आहेत, ही सगळी कशी आहेत तर इनर्ट गॅसेस, इनर्ट एलिमेंट्स आहेत. म्हणून त्यांची एकच त्यांच्यात ऍटॉम्स असतो. म्हणजे असे ते सिंगल ऍटॉम्स त्यांचे आपल्याला अवेलेबल असतात निसर्गात. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे ऍटॉमिसिटी. ऍटॉमिसिटी मीन्स हाऊ मेनी ऍटॉम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल. इट्स अ व्हेरी सिंपल. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये किती ऍटॉम्स आहेत ते बघणं म्हणजे त्याची ऍटॉमिसिटी. आता तुम्ही सिंपल मध्ये सांगाल प्रत्येकाची ऍटॉमिसिटी किती आहे ती. आता पहिल्याची ऑक्सिजनची 2, हायड्रोजनची 2, याची 3, याची 3, NaCl ची 2,
CH4 ची 5 म्हणजेच काय, तुम्हाला ऍटॉमिसिटी आता चांगलं समजलं असेल. बाय एक्झाम्पल, ऍटॉमिसिटी मीन्स हाऊ मेनी ऍटॉम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्युल्स इज नोन ॲज ऍटॉमिसिटी. बघा, सो ही सगळी आपल्याला वेगवेगळी ऍटॉमिसिटी लिहिली. मग आपण लिहिताना मात्र ऍटॉमिसिटी लिहिताना त्याचं क्लासिफिकेशन करतो. कसं, तर पहिलं म्हणजे मोनो ऍटॉमिक. मोनो ऍटॉमिक मीन्स ओनली वन ऍटॉम, मोनो ऍटॉमिक मॉलिक्यूल. आपण त्याला मॉलिक्यूल पण नाही म्हणू शकत, मोनो ऍटॉमिक एलिमेंट्स म्हणू शकतो. सो कुठचे असतील ते बघा. मोनो ऍटॉमिक म्हणजे तर हिलियम, निऑन, आर्गॉन वगैरे सगळे कसे आहेत, मोनो ऍटॉमिक. ते निसर्गात ऍटॉमिक स्टेट मध्ये आढळतात. दुसरं असेल दोन असणाऱ्यांना आपण काय म्हणू, डाय ऍटॉमिक, म्हणजे ऍटॉमिसिटी 2, म्हणजे ज्याच्यात दोन एलिमेंट्स असतील किंवा दोन ऍटॉम्स असतील, सेम ऑर डिफरंट एलिमेंट्स सुद्धा चालतील. आता बघा, H2, NaCl, O2, N2, these are examples of diatomic molecule. ट्रायटॉमिक वाले बघा, H2O, कार्बन डायऑक्साइड आर ट्रायटॉमिक मॉलिक्युल्स. म्हणजे ज्यात ऍटॉम्स किती आहेत, 3 ऍटॉम्स आहेत. मग आपण हे मोनो, हे डाय, ट्राय, टेट्रा म्हणजे 4. यांना पुढच्यांना आपण म्हणूया पॉलीएटॉमिक, कारण परत त्यांचं क्लासिफिकेशन कुठे करत बसणार, सो त्यांना म्हणायचं पॉलीएटॉमिक. 3पेक्षा जास्त असलेल्यांना आपण पॉलीएटॉमिक म्हणूया. काही ठिकाणी 2पेक्षा म्हणतात, काही ठिकाणी 3पेक्षा म्हणतात. सो मोर दॅन 3 atoms present in the molecule known as polyatomic molecule. मग याच्यातला पुढचा पॉलीएटॉमिक आहे बघा, कुठचा असेल, सो CH4 molecules is a polyatomic molecules म्हणूया. 4 atoms आहेत त्याच्यात. तसंच बघा, हा याच्यात किती असतील, H2SO4, 2 atoms of hydrogen, 1 atoms of sulfur, 4 atoms of oxygen. Therefore total 7 atoms present in a H2SO4 molecule. म्हणजे त्याची ऍटॉमिसिटी किती झाली तर 7. म्हणजे हा जो कॉन्सेप्ट आहे तो ऍटॉमिसिटीचा. मग हे आधी ऍटॉम्स एकमेकांशी बाउंड होतातच कशाला, हे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन यांच्यासारखे सिंगल का नाही आढळत. तसे हे जर असतील तर हे पण तसंच बघायला यांना काय झालं असं आपल्याला एक क्वेश्चन पडेल. सिंपल क्वेश्चन आहे आणि बरोबर आहे तो. आता बघा, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला माहिती आहे का. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. किंवा ही एलिमेंट्स पिरियॉडिक टेबल मध्ये शेवटी असतात. ती का असतात, तर आपण हा एक रूल बघितलाय, तो म्हणजे ऑक्टेट रूल. स्टॅबिलिटी. सो बघा, इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ व्हॅलेन्सी. तर आपला क्वेश्चन काय आहे, जे ऍटॉम्स असतात, आता बघितलं आपण हेलियम, निऑन, आर्गॉन, लाईक दिस नोबेल गॅस आर एक्झिस्ट इन फ्री स्टेट इन नेचर. का, त्याचं आपल्याला लास्ट लेक्चर मध्ये आपण ते बघितलेलं, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय आहे त्यांचं लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, तर याचं आहे 2, ओनली 2. याचं किती आहे, निऑनचं 10 म्हणजे 2 and 8. आर्गॉनचं किती, 2, 8 and 8. मीन्स ऑक्टेट इज कम्प्लीट. आता ही जी एलिमेंट्स आहेत सगळी नोबेल गॅसेस, त्यांचं हिलियमचं डुप्लेट कम्प्लीट असतं, म्हणजे शेवटच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. आणि बाकी सगळे जे नोबेल गॅसेस आहेत त्यांच्या शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि ज्यावेळी शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात त्यावेळी एलिमेंट्सला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते. या रूलला म्हणायचं आपण ऑक्टेट रूल. ओके, सो यांना एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे. आता यांची एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असल्यामुळे त्यांना कोणाबरोबर कंबाईन करावं लागत नाही. ओके, सो दिस नोबेल गॅस, हे जे नोबेल गॅस आहेत ते कसे असतात, इनर्ट असतात. ते कोणाबरोबर रिॲक्ट करत नाही, कोणाच्या वाटेत पडत नाही. आणि बाकी सगळी जी एलिमेंट्स आहेत ती कशी आहेत, ऍक्टिव्ह एलिमेंट्स. मग त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट नसतं. उदाहरणार्थ आपण घेऊया, नायट्रोजन, ऑक्सिजन, त्याच्यानंतर फ्लोरीन, त्याच्यानंतर सोडियम, पोटॅशियम, सोडियम नंतर मॅग्नेशियम, त्याच्यानंतर सिलिकॉन, अल्युमिनियम, सिलिकॉन. ही जेव्हा आपण एलिमेंट्स बघतो, फॉस्फरस,
सल्फर, क्लोरीन. बघा ही जी एलिमेंट्स आहेत आपण एक एक बघू. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू. याचं 2 5, याचं 2 6, याचं 2 7, atomic number 11, so 2 8 1, 2 8 2, aluminium 2 8 3, silicon 2 8 4. Like this phosphorus 2 8, and how many is here in silicon? Sorry, phosphorus चा आहे phosphorus 5, sulfur 2 8 and 6, and chlorine 2 8 7. बघा हे आपले आहेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता याच्यावरून आपल्याला पुढची इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सी थेअरी बघायची आहे. इलेक्ट्रॉनिक व्हॅलेन्सी थेअरी. सो आपण ही जी एलिमेंट्स बघितली यांना आपण काय म्हणायचं? दिस इज अ इनर्ट एलिमेंट. ही कशी आहे? इनर्ट एलिमेंट आहेत. ती कोणाशी सहसा रिॲक्ट होत नाहीत. इनर्ट एलिमेंट. आणि उरलेली जी सगळी एलिमेंट्स आहेत ती कशी आहेत? ऍक्टिव्ह एलिमेंट्स. आता त्यांना ऍक्टिव्ह का म्हणायचं? कारण त्यांचं एकाचही ऑक्टेट कंप्लीट नाहीये. ऑक्टेट कंप्लीट नाहीये म्हणजे त्यांच्या शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स नाहीयेत. मग ही एलिमेंट्स काय करतील? एकतर इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे आहेत ते देतील, किंवा इलेक्ट्रॉन्स घेतील, किंवा म्युच्युअल शेअर्स करतील. म्हणजे तुझे 4 माझे 4 अशा पद्धतीने, आणि आपलं ऑक्टेट कंप्लीट करतील. म्हणजे एव्हरी एलिमेंट हॅव अ टेंडन्सी टू कंप्लीट देअर ऑक्टेट फॉर स्टॅबिलिटी. ज्यावेळी शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स असतात त्यावेळी एलिमेंट्सला स्टॅबिलिटी असते. म्हणून हे स्टेबल आहेत म्हणून ते इनर्ट आहेत, म्हणून ते फ्री आहेत. आणि बाकी सगळे अनस्टेबल आहेत इन ऍटॉमिक स्टेट. ऍटॉमिक स्टेटला अनस्टेबल असल्यामुळे मॉलिक्यूल तयार करतात. आपल्या मगाच्या क्वेश्चनचं उत्तर झालं. हे सगळे ऍटॉम्स, हे सगळे एलिमेंट्स मॉलिक्यूल फॉर्म मध्ये का आढळतात? त्यांच्यासारखे ऍटॉमिक फॉर्म मध्ये का आढळत नाहीत? कारण यांच्या शेलमध्ये, शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, पण यांच्या शेवटच्या शेलमध्ये एकाच्या पण 8 इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. मग ते शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे म्हणून ते काय करतील? तर एकतर इलेक्ट्रॉन्स देतील आपल्याकडचे, घेतील, किंवा शेअरिंग करतील आणि आपलं ऑक्टेट कंप्लीट करतील. ओके, मग या सगळ्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ एलिमेंट्स किंवा इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सी. तर व्हॅलेन्सी म्हणजेच काय? बघा, इन केस ऑफ नायट्रोजन, फर्स्ट शेल कंटेन 2 इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट शेल इज अ व्हॅलेन्स शेल. व्हॅलेन्स शेल मीन्स अल्टिमेट शेल, शेवटची शेल. आउटर मोस्ट शेल सुद्धा बोलतो. आता नायट्रोजनच्या पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, भरलेली आहे. दुसऱ्या शेलमध्ये 5, म्हणजे दुसरी शेवटची शेल कुठची आहे? तर दुसरी शेल. याला म्हणायचं व्हॅलेन्स शेल किंवा आउटर मोस्ट शेल किंवा अल्टिमेट शेल, शेवटची शेल. किती आहेत इलेक्ट्रॉन? 5. म्हणजे जे शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात ते ऍक्टिव्ह इलेक्ट्रॉन्स असतात. आता गंमत बघा, याच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत नायट्रोजनच्या? तर 5. म्हणून याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 आहेत. पण त्याची व्हॅलेन्सी किती आहे? व्हॅलेन्सी म्हणजेच काय? तो त्याला इलेक्ट्रॉन्स किती घेणार आहे तो ऑक्टेट कंप्लीट करायला? तर 3 घेणार आहे म्हणून 3, याची व्हॅलेन्सी म्हणूया -3. ओके, सेम ऑक्सिजनचं बघा. ऑक्सिजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6, पण व्हॅलेन्सी किती आहे त्याची? -2. क्लोरीनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 7, पण व्हॅलेन्सी किती आहे? -1. आता सोडियमचं काय होईल? इन केस ऑफ सोडियम, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट शेल आहे. दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट आहे. तिसरी शेल ही त्याची व्हॅलेन्स शेल आहे, आउटर मोस्ट शेल. मग आउटर मोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स. आता 1 इलेक्ट्रॉन्स त्याने लॉस केला की त्याचं ऑक्टेट कंप्लीट होईल. कारण 7 इलेक्ट्रॉन गेन करणं हे त्याला प्रॉब्लेमॅटिक होईल. आता लॉस आणि गेन का करतो? फॉर स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटीसाठी लॉस आणि गेन केलं जातं. ओके, म्हणजे एकतर याने 1 इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरती शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स राहतील, म्हणजे त्याला स्टॅबिलिटी मिळेल. हे काय करतील? यांनी इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे त्यांना शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होतील आणि त्यांना स्टॅबिलिटी मिळेल. तुमच्या लक्षात आलं असेल, ज्यावेळी लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात त्यावेळी एलिमेंट्सला स्टॅबिलिटी येते. आणि म्हणून हे सगळे एलिमेंट्स इलेक्ट्रॉन लॉस किंवा गेन करतात. ओके, आणि आपल्याला स्टॅबिलिटी मिळवतात.
मग याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलेन्सी. आता व्हॅलेन्सी कशाला, तर व्हॅलेन्सी वरूनच त्याला ते इलेक्ट्रॉन किती लॉस करणार आणि किती गेन करणार हे ठरतं ना. आता बघा इथे सोडियमची व्हॅलेन्सी +1, कारण तो एक इलेक्ट्रॉन लॉस करतो, लॉस केल्यामुळे तो निर्धास्त होतो म्हणून तो प्लस झाला. पुढे मॅग्नेशियम सिमिलर आहे +2, अल्युमिनियम +3, सिलिकॉन +4. आता फॉस्फरस 285 लाईक दिस. नायट्रोजन सारखी त्याची व्हॅलेन्सी किती येईल -3. त्याच्यानंतर फॉस्फरसची -3, सल्फरची -2, क्लोरीनची -1. आपलं वर खाली जरा झालं असेल पण तुमचं लक्ष आहे, तुम्ही बघतात व्हिडिओ कंटिन्यू बघता, सो तुम्हाला ते समजतं, अंडरस्टँड होतं. ही झाली त्याची व्हॅलेन्सी. आता अर्ध्यांची आहे पॉझिटिव्ह, अर्ध्यांची आहे निगेटिव्ह. मग हे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅलेन्सी वाले असतील ते मोस्टली नॉन मेटॅलिक एलिमेंट्स असतात. त्यांना काय म्हणायचं, नॉन मेटॅलिक एलिमेंट्स. ही कशी आहेत, नॉन मेटॅलिक. आपल्याला परत हा पॉइंट बघायचा आहे. ही कशी असतील, पॉझिटिव्ह वाली मेटॅलिक एलिमेंट्स. ही पण नॉन मेटॅलिक. आणि सिलिकॉन बघा, सिलिकॉन इज अ मेटॅलॉइड्स, कारण तो मेटल म्हणून पण ऍक्ट होत नाही आणि नॉन मेटल म्हणून पण, त्याला आपण म्हणतो मेटॅलॉइड्स. ओके, सो इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलेन्सी मध्ये तुम्ही काय शिकता, एव्हरी ॲटॉम्स हॅव अ टेंडन्सी, एव्हरी एलिमेंट हॅव अ टेंडन्सी टू कम्प्लीट देअर ऑक्टेट. त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे. आयदर द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस, or gain of electron takes place, or sharing of electron takes place, but ultimately they complete their octet. काय होईल, ते शेवटी आपलं ऑक्टेट कंप्लीट करतील. ओके, आणि ऑक्टेट कंप्लीट केलं तर त्यांना काय होईल, ते ॲक्वायर स्टॅबिलिटी. त्यांना जास्तीत जास्त स्टॅबिलिटी मिळायला पाहिजे म्हणून ते काय करतील, ऑक्टेट आपलं कंप्लीट करतील. आता आपला पुढचा परत पॉइंट आला, ते मॉलिक्यूल कसा तयार होतो, त्यांच्यात मॉलिक्यूल कसा तयार होतो. आपण बघितलं ऍटॉमिसिटी. ऍटॉमिसिटीवरून आपल्याला काय समजलं, एखाद्या मॉलिक्यूल मध्ये किती ऍटॉम्स आहेत. इलेक्ट्रॉनिक थिअरीमुळे काय समजलं आपल्याला, तर जो ऍटॉम्स आहे तो काय करतो, इलेक्ट्रॉन लॉस करतो किंवा गेन करतो आणि आपल्याला स्टॅबिलिटी मिळवतो. स्टॅबिलिटी कधी मिळेल, ज्यावेळी त्याच्या कक्षेत शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतील त्यावेळी. हे झालं तुमचं इलेक्ट्रॉनिक थिअरी. ओके, मग स्टॅबिलिटी ही मिळते कशी, तर बघा नायट्रोजनकडे आहेत किती, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5, व्हॅलेन्सी 3. म्हणजे नायट्रोजन काय करेल, त्याला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे आपलं ऑक्टेट कंप्लीट करायला. मग 3 इलेक्ट्रॉन येणार कुठून नायट्रोजनला, आपण काय म्हणतो, नायट्रोजनला 3 इलेक्ट्रॉन्स पाहिजे ऑक्टेट कंप्लीट करायला. म्हणजे त्याची व्हॅलेन्सी किती आहे, -3. मग तो 3 इलेक्ट्रॉन आणणार कुठून, तर तो काय करेल, दुसऱ्या या मेटॅलिक जे एलिमेंट आहेत त्यांच्या बरोबर किंवा कुठच्याही एलिमेंट बरोबर काय करतील, तो आपलं शेअरिंग करेल किंवा इलेक्ट्रॉन त्यांच्याकडून घेईल. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, तर जी एलिमेंट्स आहेत ते आपलं ऑक्टेट कंप्लीट करायला इलेक्ट्रॉन्स देतात किंवा घेतात किंवा शेअर करतात, सेम ऑर डिफरंट एलिमेंट बरोबर. म्हणजे एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटला इलेक्ट्रॉन देईल किंवा घेईल आणि मॉलिक्यूल बनेल. ओके, एखादा एलिमेंट दुसऱ्या किंवा सेम एलिमेंटला किंवा एक ऍटॉम दुसऱ्या ऍटॉम्सला इलेक्ट्रॉन देईल किंवा घेईल रिक्वायरमेंट प्रमाणे आणि मॉलिक्यूल बनेल. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल, ते व्हॅलेन्सी वरून त्याचे मॉलिक्युल्स कसे बनतात ते आपल्याला शिकायचं आहे. सो नाव वी लर्न नेक्स्ट पॉइंट इज केमिकल बॉन्डिंग, फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड. ओके, केमिकल बॉन्डिंग तुम्हाला आता हे नाव फॅमिलियर वाटत असेल, कारण आपल्याला काय बघा, टॉपिकचं आपल्याला हेडिंगच आहे केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस. आता आपल्याला सगळं जे आपलं इन थेरी मधलंच आहे, आउट ऑफ सिलेबस आपण काय बघितलेलं नाही आहोत. पण हे जे केमिकल बॉन्डिंग आहे, सो आपण काय म्हणत होतो मगाशी, तर ऍटॉम्स असतात, ऍटॉम्स पासून मॉलिक्यूल बनतात. मॉलिक्यूल का बनतात, तर जी ऍक्टिव्ह एलिमेंट्स असतात त्यांच्यात इलेक्ट्रॉनची कमी असते, त्यांची ऑक्टेट कंप्लीट नसतं. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी ते मॉलिक्युल्स ऍटॉम्स काय करतील, तर इलेक्ट्रॉन लॉस करतील, गेन करतील
शेअर करतील आणि केमिकल बॉन्ड तयार करतील. मग केमिकल बॉन्ड मीन्स व्हॉट? ऍक्च्युली केमिकल बॉन्ड इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. केमिकल बॉन्ड इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू सिमिलर और डिसिमिलर ऍटम्स आर होल्ड टुगेदर. काय होईल? केमिकल बॉन्ड म्हणजेच काय? तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. केमिकल बॉन्ड इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू or more than two similar or dissimilar atoms. मग सिमिलर, सेम किंवा वेगवेगळे, एका एलिमेंटचे किंवा वेगवेगळ्या एलिमेंटचे, पण एलिमेंट्स कसे असतील? ऍक्टिव्ह एलिमेंट्स. ह्या ऍक्टिव्ह एलिमेंट्सचे ऍटॉम्स एकमेकांबरोबर काय झाले असतील? बाइंड झाले असतील, होल्ड टुगेदर, एकमेकांना जॉईंट झाले असतील. कशामुळे? बाय फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे. म्हणजे हा एक ऍटॉम आहे, हा दुसऱ्या ऍटॉमशी बाउंड झाला, त्यांच्यातल्या ज्या फोर्स ऑफ त्यांच्यात जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल त्याला आपण म्हणायचं केमिकल बॉन्ड. म्हणजे केमिकल बॉन्ड म्हणजे दोन्ही विदेशी काही नसते. तर ह्या ऍटॉम्स मधले इलेक्ट्रॉन्स, या ऍटॉम्स मधले इलेक्ट्रॉन्स यांच्यात असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, यांच्यात असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. येतं लक्षात? आता बघा केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड मीन्स व्हॉट? द force of attraction between two similar or dissimilar atoms in a element. वेगवेगळ्या एलिमेंटचे सेम किंवा डिफरंट ऍटॉम्स हे काय झाले असतील? एकमेकाशी बॉन्ड झाले असतील, एकमेकाशी ते होल्ड झाले असतील, एकमेकाशी बांधलेले असतील. कसे? तर फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे. ओके, आता हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणात असतं म्हणालो मगाशी मी? तर बिटवीन इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्समुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्यांच्यात. ओके, मग आता हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं कशा पद्धतीचं? तर आपल्याला जवळपास टू टाइप्सचे केमिकल बॉन्ड्स बघायचे असतात. केमिकल बॉन्ड्स जनरली क्लासिफाइड इंटू टू टाइप्स. फर्स्ट वन इज अ सेकंडरी प्रायमरी केमिकल बॉन्ड आणि दुसरा असतो तो म्हणजे सेकंडरी केमिकल बॉन्ड. बघा केमिकल बॉन्ड्स आपले दोन टाइप्सचे असतात. तर प्रायमरी बॉन्ड, प्रायमरी केमिकल बॉन्ड आणि दुसरा आहे सेकंडरी केमिकल बॉन्ड. सेकंडरी केमिकल बॉन्ड. आता हे प्रायमरी केमिकल बॉन्ड असतात ते कसे असतात? स्ट्रॉंग बॉन्ड असतात. दॅन सेकंडरी केमिकल बॉन्ड हे स्लाइटली वीक असतात. हे स्लाइटली वीक असतात. ओके, सो प्रायमरी केमिकल बॉन्ड म्हणजे बघूया. प्रायमरी केमिकल बॉन्ड आर फॉर्म बिटवीन टू ऍटॉम्स. ऑकर बिटवीन टू ऍटॉम्स. आता गंमत बघा, दोन ऍटॉम्स मध्ये जो केमिकल बॉन्ड असेल त्याला म्हणायचं प्रायमरी टाइप केमिकल बॉन्ड. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक हायड्रोजनचा ऍटॉम, हा दुसरा हायड्रोजनचा ऍटॉम्स, या दोघांमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल आणि त्यांच्यामुळे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे जो बॉन्ड तयार झाला असेल तो प्रायमरी केमिकल बॉन्ड. म्हणजे प्रायमरी टाइप्स केमिकल बॉन्ड्स ऑकर्स बिटवीन टू ऍटॉम्स. दोन ऍटॉम्स मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल त्याला प्रायमरी केमिकल बॉन्ड म्हणायचं. आणि दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्यांना म्हणायचं सेकंडरी केमिकल बॉन्ड. म्हणजे समजा उदाहरणार्थ हा एक H2O मॉलिक्यूल, हा दुसरा H2O मॉलिक्यूल, हे जे दोन H2O मॉलिक्यूल जॉईंट होऊन हे पाणी कंपाऊंड तयार झालं आहे, त्या मॉलिक्यूल मधल्या बॉन्डिंगला म्हणायचं सेकंडरी टाइप केमिकल बॉन्ड. मग मॉलिक्यूल मधले जे बॉन्ड असतात ते स्लाइटली वीक असतात आणि प्रायमरी केमिकल बॉन्ड हे कुठे असतात? तर दोन ऍटॉम्स मध्ये. म्हणजे ही कशी बॉन्डिंग आहे? तर दिस इज अ ऍटॉमिक बॉन्डिंग. ऍटॉमिक बॉन्डिंग. आणि ही कशी असतील? तर मॉलिक्युलर बॉन्डिंग. मॉलिक्युलर बॉन्ड हे मॉलिक्युल्स मधले बॉन्ड आहेत आणि हे ऍटॉम्स मधले बॉन्ड आहेत. आता प्रत्येक कंपाऊंडची जी केमिकल प्रॉपर्टीज असतात, केमिकल प्रॉपर्टीज त्या प्रायमरी केमिकल बॉन्डवर डिपेंड्स असतात आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, उदाहरणार्थ मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, अशा ज्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात त्या सेकंडरी केमिकल बॉन्ड्स वरती डिपेंड्स असतात. ओके, so primary chemical bond is relatively strong bond. This force of attraction between two atoms in a molecule
and secondary chemical bond means this is the force of attraction between two molecules in a compound. This is the basic difference between primary and secondary chemical bond. Primary chemical bond are relatively strong bond and secondary chemical bonds are relatively weak bond. ओके, सगळ्या ज्या कंपाऊंडच्या केमिकल प्रॉपर्टीज असतात त्या प्रायमरी केमिकल बॉन्डवर डिपेंड्स असतात आणि ज्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात त्या सेकंडरी केमिकल बॉन्डवर डिपेंड्स असतात. सो इथे प्रायमरी केमिकल बॉन्ड्स हे मोस्टली कॅरेक्टरिस्टिक्स बॉन्ड असतात. ओके, आता आपण याच्यातले एकमेकांची उदाहरणं बघूया. ओके, उदाहरण बघा. एक्झाम्पल, प्रायमरी केमिकल बॉन्ड्स. सो आपल्याला यावर्षी 4 टाईपचे प्रायमरी केमिकल बॉन्ड शिकायचे आहेत. 4 टाइप्स. पहिलं म्हणजे इलेक्ट्रॉन्स. आता प्रायमरी केमिकल बॉन्ड कसे होतील? ड्यू टू इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन ट्रान्समिशन. सगळेच इलेक्ट्रॉन्स मुळे असतात, पण आपण एक एक प्रायमरी केमिकल बॉन्डचा बघूया. बाय कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सचं कंप्लीट ट्रान्सफर म्हणजे एक ऍटॉम्स इलेक्ट्रॉन देणार, दुसरा घेणार, म्हणजे ड्यू टू लॉस और गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग या टाइपला म्हणायचं इलेक्ट्रोव्हॅलेंट और आयोनिक बॉन्ड. इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड किंवा आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड. इथं लक्षात आपण प्रायमरी केमिकल बॉन्ड बघतो, 2 वेगवेगळ्या ऍटॉम्स मधले बॉन्ड बघतो. त्यातला पहिला टाइप आहे दिस बॉन्ड. पहिला टाइप आहे इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड किंवा आयोनिक बॉन्ड. दिस बॉन्ड इज फॉर्म ड्यू टू कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन ऍटॉम टू अनदर ऍटॉम. फ्रॉम वन ऍटॉम टू अनदर ऍटॉम कंप्लीट ट्रान्सफर. आता कंप्लीट ट्रान्सफर म्हणजे काय होईल? एक देईल, दुसरा घेईल. लॉस और गेन ऑफ इलेक्ट्रॉन. दुसरा टाइप्स आहे तो म्हणजे बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आपण म्हणूया म्युच्युअल शेअरिंग. म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग या टाइपच्या बॉन्डला म्हणायचं कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय होईल? जे 2 ऍटॉम्स असतील एलिमेंटचे, सेम और डिफरंट एलिमेंट्स, 2 ऍटॉम्स असतील, तुझा एक माझा एक भागीदारी करून, इलेक्ट्रॉनची भागीदारी करून जो बॉन्ड होईल त्याला म्हणायचं कोव्हॅलेंट बॉन्ड. नेक्स्ट टाइप आहे तो म्हणजे बाय वन साइड शेअरिंग. वन साइड शेअरिंग. बाय शेअरिंग ऑफ वन एलिमेंट. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स only one atom. सो आपण कसं लिहूया? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स कोणापासून? वन साइड शेअरिंग असं म्हणूया. वन साइड शेअरिंग. शेअरिंगच होतं पण कसं? वन साइड शेअरिंग. मग याला म्हणायचं कोऑर्डिनेशन बॉन्ड. कोऑर्डिनेशन बॉन्ड. आता वन साइड शेअरिंग म्हणजे कसं? आता मोस्टली आपले बघा पालक जे असतात ते वन साइड शेअरिंग करतात ना. तुम्ही आपल्याला समजा अर्निंग, आपण कुठे अर्निंग करत नाही मुलं. आपल्याला काय करतात? आपले पालक असतील, आपले जे घरात मोठी माणसं असतील ते आपल्याला सगळ्याला मनी पुरवतात, पैसे पुरवतात. म्हणजेच काय केलं त्यांनी? वन साइड शेअरिंग केलं ना. तुम्ही स्टेबल आहात, तुम्हाला जी पाहिजे वस्तू असेल ती तुम्ही मिळवता, पण मिळवता कुठून? तुमच्याकडे नाही येते. तुम्हाला स्टेबिलिटी काय आली तर तुमच्या पालकांमुळे आली आहे. सो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो दिस इज अ कोऑर्डिनेशन बॉन्ड. दिस इज नोन एज कोऑर्डिनेशन बॉन्ड. Next types of bond, primary chemical bond is a metallic bond. Metallic bond. This metallic bond is formed due to delocalization of electrons. This bond is formed by due to delocalization. Delocalization of electrons. known as metallic bond. आपल्याला हे 4 प्रकारचे बॉन्ड जे आहेत ते ब्रीफली वन बाय वन शिकायचे आहेत. सो दिस इज अ 4 प्रायमरी टाइप्स ऑफ केमिकल बॉन्डिंग. सिमिलर वे
सेकंडरी टाइप्स ऑफ केमिकल बॉन्डिंग बघायचं असतं. पण सेकंडरी टाइप्स ऑफ केमिकल बॉन्डिंग, सेकंडरी केमिकल बॉन्ड मीन्स द केमिकल बॉन्ड, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स इन अ कंपाऊंड. वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये असलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला म्हणतो आपण व्हॅन ऑल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग हे कुठचे असतात तर यांचे पण टाइप्स आहेत. एक म्हणजे हायड्रोजन बॉन्ड. एका साईडला हायड्रोजन फिक्स, दुसऱ्या साईडला इतर इलेक्ट्रॉन देणारे एलिमेंट्स, हायड्रोजन बॉन्ड. दुसरा आहे तो म्हणजे आपण म्हणतो आयन डायपोल इंटरॅक्शन, आयन डायपोल इंटरॅक्शन बॉन्ड. त्याच्यानंतर डायपोल डायपोल इंटरॅक्शन. असे हे सेकंडरी केमिकल टाइप्स बॉन्डिंगची एक्झाम्पल आहेत. सो दिस वन इज अ एक्झाम्पल्स ऑफ प्रायमरी टाइप्स केमिकल बॉन्डिंग. आता आपल्याला फर्स्ट टाइप केमिकल बॉन्डिंग बघायचं आहे ते म्हणजे इलेक्ट्रोव्हॅलेंट और आयोनिक बॉन्ड. Okay, so next lecture we will learn on electrovalent chemical bond